आजच्या शिक्षण परिषदेमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज माझ्याकडे विषय देण्यात आलेला आहे गाव पातळीवर अभ्यासिका. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे अभ्यासिका ही मुलांसाठी किती महत्त्वाची आहे आणि गाव पातळीवर सहसा अभ्यासिका नसतातच. पण म्हणजे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी जर पुढाकार घेतला तर हा एक नवीन उपक्रम राबवू शकतात. गाव पातळीवर देखील आपण अभ्यासिका तयार करू शकतो. तर मग या बाबतीत मी थोडक्यातच काही मुद्दे सांगेल. जर अभ्यासिका आपल्याला सुरू करायची असेल गावामध्ये तर आपण काय करू शकतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला अभ्यासिका सुरू करायची म्हटलं तर जागेचा विचार करावा लागेल. तर आपण ग्रामपंचायतीची एखादी खोली किंवा प्रत्येक गावामध्ये समाज मंदिरं असतात. तर मग एखाद्या समाज मंदिराची अभ्यासिकेसाठी निवड करू शकतो. वातावरण प्रसन्न असावं, त्यानंतर ते पुरेशी हवा, पुरेशी लाईट उपलब्ध असावी, ते प्रसन्न वाटलं पाहिजे. साहित्य अभ्यासिका सुरू करायची म्हटल्यावर बरेचसं साहित्य देखील लागणार आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी खुर्च्या, टेबल लागतील. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल मुलांना त्यासाठी विविध पुस्तकांचा संग्रह लागेल, मासिके लागतील. त्यानंतर स्पर्धा परीक्षांची विविध प्रकाशनांची पुस्तकं, त्यानंतर वर्तमानपत्र यांचा देखील आपल्याला तिथे संग्रह ठेवावा लागेल. मग आता ह्या सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्या तर त्यासाठी आपल्याला गरज असेल ती निधीची. हा निधी कुठून करू शकतो आपण? लोकसहभागातून आपण निधी संकलन करू शकतो. तसंच गावामध्ये जे होतकरू माजी विद्यार्थी असतात, त्यानंतर दानशूर व्यक्ती असतात बरेचसे, ते देखील निधी देऊ शकतात. तसेच बऱ्याचशा मोठ्या कंपन्या असतात त्या देखील सामाजिक दायित्व म्हणून बऱ्याच वेळेस निधीचं वाटप करतात. तर त्यांच्याकडून देखील आपण निधीचं संकलन करू शकतो आणि आपण हे सर्व साहित्य वगैरे मिळवू शकतो. CSR मधून आपण हे करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अभ्यासिका चालवायची कशी आणि कोण चालवणार. त्यासाठी आपल्याला एक समिती गठीत करावी लागेल. मग यासाठी आपण अभ्यासिका व्यवस्थापन समिती गठीत करू शकतो. यामध्ये आपण गावातील माजी विद्यार्थी, तसेच ग्रामपंचायतचे सदस्य, तसेच शिक्षक यांचा सहभाग आपण घेऊ शकतो आणि या सर्वांच्या सहभागातून ही समिती आपण स्थापन करू शकतो. आणि ही समिती नक्कीच चांगल्या पद्धतीने अभ्यासिकेचं नियोजन करू शकते आणि पुढे ती चालू देखील शकते. मग आता अभ्यासिका जर सुरू केली तर त्यासाठी वेळही ठरवावा लागेल. तर मग हा वेळ आपण सकाळी 8 ते संध्याकाळच्या रात्री 10 पर्यंतचा ठेवू शकतो. तिने आपण आपल्या गाव स्तरावरती अभ्यासिका सुरू करू शकतो. तर गावकरी, त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, तसेच आपण शिक्षक वृंद सगळ्यांनी जर मनावर घेतले तर गावामध्ये आपण नक्कीच अभ्यासिका चांगल्या पद्धतीने सुरू करू शकतो आणि चालू देखील शकतो. दोन शब्द बोलतो आणि आपली अभ्यासामध्ये आपले शिक्षक, आपले नवीन आलेले दहिपळे सर आणि ते तांदळे सर सकाळीपासून 4 वाजता स्टडी रूमला जातात, 5 वाजता सकाळी 9 वाजता स्टडी करतात. त्याच्यानंतर संध्याकाळी 6 वाजता जातात आणि 10 पर्यंत स्टडी करतात. त्यांनी क्लास 2 ची परीक्षा पण पास केली, केंद्र पण परीक्षा पास झाली. एक आता नवीन क्लास 2 मध्ये जॉईन होणार आहेत. तर असे आपले जे शिक्षक अभ्यास करतात त्याच्यामध्ये आमचे लांडगे सर सुद्धा नगरपालिकेत सुरू झाले. त्या गावामध्ये जर अभ्यासिका सुरू झाल्या तर निश्चितपणाने आपल्याला त्याचा खूप फायदा होईल आपल्या शाळेला. आणि शासनाने परिपत्रक काढले गावात अभ्यासिका ग्रामपंचायतच्या